विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही दिवसात येऊन ठेपली आहे. तर हिंगोलीच्या विधानसभेच्या जागेवरती आता काँग्रेसने दावा केलेला आहे आणि काँग्रेसचे ॲडव्होकेट सचिन नाईक यांनी स्वतः दावा केलेला. आपल्यासोबत ॲडव्होकेट सचिन नाईक आहेत. तर मला सांगा, इकडे विरोधी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी दावा केलेला आहे. तिकडे आता काँग्रेसकडून आपण निवडणूक लढवणार आहात. कशा प्रकारे दावा केलेला आहे, काय? मागच्या 10 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये काय झालं आहे हे आता जनता बोलू लागली आहे. म्हणजे जनता आता विचारते आहे की बाबा या ठिकाणी व्हाईट हाऊस सारखं घर बांधणारे लोक या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत आणि सामान्य जनता ही कशा पद्धतीने जीवन जगते आहे. तर याची मोठी चर्चा या मतदार संघामध्ये आहे की विकास कोणाचा झाला, की विकास हा लोकप्रतिनिधी झालाय की विकास हा जनतेचा झालाय. या पद्धतीची या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती चर्चा आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळालं. हिंगोली मतदारसंघामध्ये सुद्धा 33,000च्या वर लीड या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाली आहे. हा काँग्रेसचा परंपरागत मतदार संघ राहिलेला आहे आणि काँग्रेसने प्रदीर्घ काळ या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आहे. काँग्रेस विचारधारेची जे मतदार आहेत ते या विधानसभेमध्ये मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे एकंदरीत सगळी परिस्थिती मतदारांसमोर आहे. त्यांच्याकडे उलट त्यांनी 10 वर्षामध्ये स्वतःचा व्यक्तिगत विकास कसा केला याची या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती चर्चा आहे आणि त्यांच्याच पक्षामध्ये या संदर्भात लोक चर्चा करतात. त्याच्यामुळे म्हणजे इतर पक्षांना आव्हान देण्याची गरजच नाही. त्यांच्याच पक्षांतर्गत एक मोठा आव्हान आता त्या ठिकाणी दिसते आहे. गजानन, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.